पहाटेचे 5 वाजले होते. सर्वजण गाढ झोपेत होते. त्यावेळी बाहेर कसला तरी आवाज ऐकू आल्याने अभिनवला जाग आली. त्याने बाजूला झोपलेल्या आपल्या पत्नीला अमोलीला उठवले. "अगं जरा बाहेर जाऊन बघूया का? आवाज कसला येत आहे?" अमोली झोपेतच बोलते. "अहो काही नाही, तुम्ही झोपून घ्या. बाहेर आई अंगण साफ करत आहेत, त्याचाच आवाज आहे तो." "हे काय, तुझी सासू बाहेर सकाळ सकाळी लवकर उठून काम करत आहे आणि तू बिनधास्तपणे झोपून आहेस? तुला काहीच वाटत नाही?" असं बोलत अभिनव अमोलीला पुन्हा उठवत होता. पण अमोली बोलते, "का बरं, मला का काही वाटायला हवं? तुम्ही त्यांचे 2 मुले असताना तुम्ही सुद्धा झोपेच घेत आहात ना? आणि मी एकटीच काय या घरची सून नाही? या घरात दुसरी सून आहे, तर तिला कोणी का काही बोलत नाही? सर्वजण मलाच बोलतात. सर्व जबाबदाऱ्या माझ्याकडेच का? मला शांतपणे झोपू द्या." असं बोलत अमोली पुन्हा झोपी गेली. अभिनव मात्र स्तब्धपणे अमोलीकडे, तिच्या बोलण्याकडे पाहतच राहिला. कारण 3 वर्षापूर्वी जेव्हा अमोली त्या घरात नवीन सून म्हणून आली होती, तेव्हा घरातील प्रत्येकाचं मन जपायची, तिच्या सासूची काळजी घ्यायची, घरातील प्रत्येक काम ती जबाबदारीने पार पाडायची. कधीच कोणाची तिच्याविषयी तक्रार नसायची. अभिनव कामानिमित्ताने बाहेरगावी राहायचा, पण अमोली सासूची पूर्ण काळजी घ्यायची, घरात सुद्धा हसत खेळत वावरायची. पण आज ती अशी का बोलत आहे, का वागत आहे, हे काही अभिनवला कळत नव्हतं. अभिनवच्या लहान भावाचं चिरागचं लग्न 6 महिन्यापूर्वीच कायरासोबत झालेलं असतं. घरी फक्त चिराग, कायरा, आई आणि अमोली राहत होती. आईचा स्वभाव थोडा कडक व सडेतोड होता. म्हणजेच आई कधी पण कोणालाही काहीही तोंडावरच सरळपणे बोलायची. तेव्हा ती हा विचार पण करायची नाही की समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्याचा राग येईल किंवा वाईट वाटेल. ती सरळ बोलून टाकायची. पण तरीही कधी अमोलीने उलटसुलट उत्तर दिले नाही. मग आज असं अचानक काय घडलं आहे, ज्याने अमोली अशी वागत आहे? खरंच विश्वासच बसत नाही की अमोली आधी आई उठण्याच्या आधीच उठून अंगणात झाडू मारायची, रांगोळी काढायची, घरातील सर्व कामे करायची. अगदी काही दिवसापूर्वी मी चिरागच्या लग्नाला आलो होतो तेव्हासुद्धा हीच परिस्थिती होती. मग या काही महिन्यातच असं काय झालं आहे, ज्यामुळे अमोली इतकी बेफिकीर झोपली आहे, हे कळत नाही. शेवटी अभिनवला काही राहवलं नाही. तो स्वतःच आईला मदत करण्यासाठी गेला. "आई तू हे काय करत आहेस? दे माझ्याकडे झाडू, मी अंगण झाडून घेतो." अभिनव दचकतच बोलत होता. त्यावर आई रागातच बोलते, "तू कशाला आला आहेस? तुझी बायको काय आरामात झोपली आहे का? तिला तू सांगू शकत नव्हता?" माहिती नाही आजकाल तिला काय झालं आहे, खूपच नाटक करायला लागली आहे. जेव्हापासून चिरागचं लग्न झालं आहे, लहान सून घरात आली आहे, तेव्हापासून स्वतःला काय समजायला लागली आहे, काही कळत नाही. तिचं वागणं बोलणं सर्वच बदललं आहे. तेव्हा अभिनव विषय टाळत बोलतो, "आई राहू दे ना, मी काढतोय ना झाडू, तू जा बसून घे." अभिनव नजर खाली करून बोलत होता. मुलगा झाडू मारतोय आणि सून आराम करत आहे हे पाहून आईचा अजूनच संताप झाला होता. त्या जोरातच मोठमोठ्याने बोलत होत्या, जेणेकरून अमोलीला ऐकायला जावं. "अभिनव राहू दे, तू ठेव तो झाडू, मी अंगण साफ करेन. अजून माझे हातपाय ठीकठाक आहेत, कोणावर अवलंबून नाही मी." काय दिवस बघायला मिळत आहे. मुलगा सकाळ सकाळी काम करत आहे आणि सून आरामपणे झोपा काढत आहे. हेच दिवस बघायचे बाकी होते. आतमध्ये असणाऱ्या अमोलीला सर्व सासूचे बोलणे ऐकू जात होते, पण तरीही ती शांत होती. बाहेर काही ती आली नाही, कारण आज तिला काय तो निर्णय लावायचाच होता. लहान सुनेला मान सन्मान, किंमत व तिचे लाड आणि मोठ्या सुनेशी वाईट वागणूक का दिली जात होती? तिला तो मान आदर का दिला जात नव्हता? शेवटी अजून कोठेपर्यंत अमोली सहन करणार होती? आणि हे सर्व सासूमुळेच तर घडत होतं. त्यांनीच तर अमोलीला कधी समजून घेतलं नाही. सर्वांसाठी सर्व काही करून देखील प्रत्येक वेळी तिचा अपमान केला जायचा. तिच्या माहेरच्या लोकांना वाईट शब्द वापरले जायचे. पण तरीही आजवर अमोली सर्व सहन करत होती. जेव्हापासून नवीन सून घरात आली आहे, तेव्हापासून सासूचे वागणे अजूनच बदलून गेले होते. जेव्हाही कधी अभिनव अमोलीसाठी साडी किंवा ड्रेस घेऊन यायचा, तेव्हा सासू अमोलीला ते कपडे घालू देत नसायची.
नवरा येथे राहत नाही, कधीतरी तो इकडे येतो. मग तू हे नवीन कपडे कोणासाठी घालणार? त्यापेक्षा माझ्याकडे दे, मी कपाटात नेऊन ठेवून देईन, असं सासू दरवेळेस बोलायची. तेव्हा अमोली ठीक आहे म्हणून ते कपडे द्यायची सुद्धा. पण जेव्हा चिरागचे लग्न ठरले तेव्हा ते कपडे सासूने कायराला देण्यासाठी बाहेर काढले. तेव्हा मात्र अमोलीला वाईट वाटले. ती रडू लागली. तिच्या नवऱ्याने किती प्रेमाने आणले होते ते कपडे, जे एकदाही सासूमुळे अमोलीने घातलेले नव्हते. सासू चिरागच्या बायकोसाठी ते कपडे घेऊन जात होती तेव्हा अमोली बोलते, हे कपडे माझे आहेत ना, मग तुम्ही ते दुसऱ्या कोणाला तरी का देत आहात? गप्प बस. हे नवीन व इतके महागाचे कपडे, साड्या घेऊन तू काय करणार आहेस? माहेरात कधी पाहिलं तरी आहेस का असे कपडे? आणि हे कपडे नवीन सुनेला दिले तर निदान चार चौघात मान सन्मान तरी आमचा वाढेल. तू कोठे हे कपडे घालून जायचे आहे तुला? तुझ्याकडे असलेली कोणती साडी तरी नेस ती, असं बोलत सासू तेथून निघून जाते. अमोली रागातच अभिनवकडे जाऊन तक्रार करते. तेव्हा अभिनव समजूतदारपणा दाखवत बोलतो, शांत हो, घरात लग्नकार्य आहे, उगाच कोणत्याही गोष्टीवरून वादविवाद नको. तू थोडा संयम ठेव. आणि तसंही नवीन सून घरात येईल तर आई तुला माझ्यासोबत नक्की पाठवेल. तेव्हा तिकडे गेल्यानंतर तुझ्यासाठी मी चांगले कपडे, साड्या घेऊन देईन. तोपर्यंत शांत राहा. पतीच्या सांगण्यावरून अमोली शांत होते. लग्न पार पडतं. नवीन सून कायरा घरी येते. आलेल्या दिवसापासून सासू कायराचे लाड कौतुक करत असते. नवीन आहे, घरात रुळायला वेळ लागेल, सर्व गोष्टी समजून घ्यायला तिलाही थोडा वेळ आपणच द्यायला हवा, असं म्हणून अमोलीला त्यांनी अभिनवसोबत सुद्धा पाठवलेलं नव्हतं. अमोली सासूचे सर्व ऐकत होती. सकाळपासून कामाला सुरुवात व्हायची ते दिवसभर चालूच काम असायचे. सासू आपली खरी सून तर कायरालाच मानत होती. बिचारी अमोली मात्र नोकरासारखी नेहमी कामात गुंतलेली असायची. आणि नवीन सून तिचे लग्नानंतरचे सहजीवन छान अनुभवत होती. उशिरा उठली तरी ती चालायचं. छान मस्त आवरून महागडे कपडे घालून नवऱ्यासोबत फिरायला गेली तरी व उशिरा घरी आली तरी सासू तिला काहीच बोलत नसायची. कधी तिने कोणते काम केले नाही तर तिचे कामसुद्धा सासूच करायची. आणि हे जेव्हा अमोलीला खटकायचं तेव्हा ती काही बोलायची तर सासू तिला चार शब्द सुनवायची. तुला नवीन सुनेचं सुख आनंद पाहत नाही का? तू तुझे काम कर, नको त्या गोष्टीत लक्ष घालू नकोस, म्हणून दरवेळेस अमोलीला त्या गप्प करायच्या. चिरागचे लग्न झाल्यानंतर अभिनव जेव्हा घरी पुन्हा आला तेव्हा येताना त्याने अमोलीसाठी एक छोटंसं कानातलं व एक सुंदर साडी घेऊन आला. ती पाहून अमोलीला खूप खुश झाली. पण तिने आता ठरवलं की सासूलाही सांगायचं नाही व दाखवायचं देखील नाही, कारण त्या दरवेळेसप्रमाणे पुन्हा तिच्याकडून काढून घेतील. अमोलीने आपल्या कपाटात गपचूप साडी व कानातले रिंग ठेवून दिले. 2-4 दिवसांनी अभिनव शहरात गेला. काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी अमोली छान तयार होऊन ती नवीन साडी व कानातले घालून तयार झाली, कारण तिला तिच्या माहेरी एका कार्यक्रमासाठी जायचं होतं. आज अमोली खूप छान दिसत होती. ती रूममधून बाहेर आली तेव्हा सर्वजण हॉलमध्येच होते. अमोलीला त्या साडीत पाहून सासू लगेच विचारते, ही कोणती साडी आहे? याआधी कधी पाहिली नाही. आणि हे काय, कानातलं पण नवीन दिसते, कोणाचं आहे हे? अमोली हळूच बोलली, ते अभिनव गेल्या 15 दिवसामागे आले होते तेव्हाच त्यांनी आणलं होतं. हे ऐकताच सासू रागाने लालबुंद झाली आणि बडबड करायला सुरुवात केली. छान सुरू आहे. मुलगा बायकोसाठी आता चोरून वस्तू आणायला लागला आहे. तुम्हाला एकदाही मला हे सांगावं वाटलं नाही. माझ्या मुलाला चांगलंच तुझ्या तालावर नाचवत आहेस. आता तोही माझ्यापासून गोष्टी लपवायला लागला आहे. आत्ताच्या आता ही साडी बदल आणि माझ्याकडे दे, असं बोलत त्या अमोलीच्या दिशेने जाऊ लागल्या. तुला बरोबर ताब्यात ठेवलं आहे मी, नाहीतर आत्तापर्यंत माझ्या डोक्यावर बसली असतेस. आणि नवरा घरात नसताना इतके आवरून कशासाठी जात आहेस? पहिल्यांदा ती साडी बदल. पण अमोलीला ती साडी काही बदलायची नव्हती. तेथे हॉलमध्ये कायरा व चिराग देखील असतात, पण कोणीच आईला थांबवत नाहीत किंवा कोणी काहीही बोलत नाही. उलट अमोलीचा होणारा अपमान पाहून कायरा मनातल्या मनात खुश असते. ते तिच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे अमोलीला दिसत असतं. सासूची बडबड चालूच असते. शेवटी नाईलाजाने अमोलीला ती साडी बदलावी लागते. पण जे काही घडून गेलं त्यामुळे ती माहेरी देखील जात नाही. त्यानंतर मात्र अमोली पूर्णपणे बदलते, कारण त्या दिवशी तिचा स्वाभिमान दुखावला गेलेला असतो. ती त्यानंतर घरात फारशी कोणाशी बोलत नाही, कोणत्याही कामात जास्त लक्ष घालत नाही,
किंवा पूर्वीप्रमाणे घरातील सर्वच कामे ती स्वतः एकटी देखील करत नाही. तिला जेवढं जमेल व पटेल तेवढंच ती करत असते. सासूची सेवा कामसुद्धा ती पहिल्यासारखं करत नसते. ती कोणाशी वादविवाद घालत नाही. आता घरातील बरीच कामे कायरा व सासूला करावी लागायची. तेव्हा अमोली आपले काम करून रूममध्ये येऊन बसायची. अमोलीच्या अशा वागण्याने सासू व कायरा तिच्यावर नेहमीच चिडून असायच्या आणि त्याच रागातून बऱ्याच वेळा त्या तिचे जेवण नाश्ता देखील बनवायच्या नाही. तेव्हा अमोली काहीच प्रतिक्रिया न देता स्वतःसाठी स्वतः जेवण बनवून घ्यायची. जेव्हा सासू व कायरा तिच्याविषयी कुजबूज करायच्या तेव्हा अमोली त्यांच्या समोरूनच चेहऱ्यावर एक स्मित हास्य करून निघून जायची. ते तर पाहून त्या अजूनच संताप व्यक्त करायच्या. 2 महिन्यानंतर अभिनव सुट्टी घेऊन घरी आला होता. तेव्हा त्या सकाळी कायराने सर्वांसाठी जेवण बनवलं होतं. फक्त अमोलीचे जेवण बनवलेले नव्हते. तेव्हा अमोलीने स्वतःसाठी डाळ भात बनवला व आपल्या रूममध्ये घेऊन जाऊ लागली. इतक्यात अभिनव तिला विचारतो, "हे सर्व काय चालू आहे अमोली?" "हे बघा, याची सुरुवात मी केलेली नाही. ते माझे जेवण बनवत नाहीत तर मी उपाशी राहू का? नाही ना, म्हणून मी स्वतःसाठी जेवण बनवते. आणि आता यापुढे माझ्याकडून तुम्ही कोणतीही अपेक्षा ठेवू नका. एकतर मला तुमच्यासोबत घेऊन चला, नाहीतर जे चालू आहे तसंच चालू राहील." अमोलीच्या या बोलण्यावर अभिनव गप्प बसला. पण त्याची आई बोलू लागली, "बघ अभिनव, तुझ्या बायकोची भाषा कशी बोलते, कशी वागते आहे. आता घर तोडायला निघाली आहे. हेच बघणं आता बाकी होतं. अमोली, तू तुझं सामान पॅक कर. आपण उद्याच निघू." अभिनव शांतपणे म्हणाला. तेव्हा आश्चर्याने मुलाकडे पाहत आई बोलू लागली, "तू पण आता तिचीच बाजू घे. तिचंच ऐकत राहा." "आई बस कर. किती बोलशील? तुला काय वाटतं आम्हाला काहीच कळत नाही? आम्ही दरवेळेस तुला काही बोलत नाही याचा अर्थ नेहमी तूच बरोबर ठरत नाहीस. आणि गेल्या वेळेस साडीवरून काय झालं आहे ते मला सर्व समजलं आहे." त्यावर आई काही बोलणार इतक्यात अभिनव हात जोडत बोलतो, "आई, खरंच आता बस कर. आता यापेक्षा जास्त अपमान मी माझ्या बायकोचा होऊ देऊ शकत नाही. तिला सुद्धा मान सन्मान आत्मसन्मान आहे." असं बोलून अभिनव रूममध्ये निघून गेला. दुसऱ्या दिवशी अमोली व अभिनव शहरात जाण्यासाठी निघाले. तेव्हा अजूनही सासू रागातच बसलेली होती. पण तिच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. अमोली गेल्यानंतर सुरुवातीला सासूने अमोलीची खूप बदनामी केली. सर्वांना सांगितलं की ती कशी वाईट आहे. पण वेळेनुसार सर्व काही बदलत गेलं. सर्वांनाच सत्याची जाणीव झाली. काही वर्षांनी आता सासूचा स्वभाव शांत झाला होता आणि त्यांना हे कळून चुकलं होतं की जी सेवा, काळजी व काम मोठी सून अमोली करत होती, तशी सेवा, काळजी कोणीही करू शकणार नव्हतं. पण तरीही कायरासोबत त्यांना जुळवून घ्यावंच लागायचं, कारण तिच्यासोबतच आता त्यांना राहायचं होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.